श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जो मागचा पॉडकास्ट केला होता त्याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांनी एक क्वेश्चन विचारला होता की आम्हाला दीपक काकांकडनं अजून काही अनुभव ऐकायच्यात, अजून काही अनुभूती ऐकायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आज आम्ही पुन्हा आलो आहे दीपक काकांकडे. तर नमस्कार दादा, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. जसं मी सांगितलं, मागचा पॉडकास्ट बऱ्यापैकी गाजला होता आणि बऱ्यापैकी लोकांनी अशी विचारणा केली होती की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला काकांकडनं नवीन अनुभव ऐकायचे आहेत, काही अजून काही वेगळे असेल ते ऐकायचं आहे. तर आज आम्ही तेच अनुभव ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर तुम्ही काही अनुभव सांगू शकाल का आम्हाला? श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालून थोडेसे काही अनुभव आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मुळामध्ये श्री स्वामी समर्थ 729 वर्ष त्यांचा कार्यकाल राहिला. आपल्याला वादविवादात जायचं नाही. श्री स्वामी स्वामीच आहेत. एका ठिकाणी प्रकटले आणि एका ठिकाणी व्यक्त झाले. जिथे व्यक्त झाले तिथून त्या प्रकटले कोणासाठी? तर गोट्या खेळण्यासाठी, त्या मुलाला सगळं करण्यासाठी म्हणून ते प्रकटले. आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र अनुभूती त्यांची अशी आली की त्या ठिकाणी वारुळातून बाहेर येणं हे प्रत्यक्ष जिवंतपणाचं लक्षण होतं. तिथून मात्र त्यांच्या क्रिया सर्वांना माहितीत. पण ज्यावेळेला मुलाबरोबर गोट्या खेळल्या तिथून पुढचा 729 वर्षाचा कालावधी इतर कोणालाही माहीत नाही. अनेक ठिकाणी पुरावे आता मिळू लागलेत. इव्हन हिमाचलात असतील, भारतामधील प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचे पुरावे आहेत. तसंच आमच्याकडे नानासाहेब महाराजांना, माझ्या पणजोबांना अनुभूती मिळाली, माझ्या पणजोबांना पुन्हा त्यांच्या चरणाशी जागा मिळाली. हा फार मोठा इतिहास आहे. आता सध्याच्याला पंढरीची वारी चालली, विठोबाच्या दर्शनासाठी सगळेजण जात आहेत. या नानासाहेब महाराजांचा एक छोटासा अनुभव सांगून नंतर आजचे अनुभव सांगतो. नानासाहेब महाराज एवढे स्वामीचरणी लीन झाले होते की केजवरनं अनेक गोष्टी घेऊन ते अक्कलकोटला जायचे आणि स्वामीचरणी लीन व्हायचे. स्वामींनी देखील माझा नाना म्हणून त्यांना उल्लेख करून त्यांना सहभागी करून घ्यायचं, लोकांना उपरिचय करून द्यायचे. हे माझे नाना आहेत आणि तुम्हाला काय लागेल ते सांगा, हे तुमची पूर्तता करतील. असं करताना एकदा नानासाहेबांना असं वाटलं की आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं विठोबाचं, म्हणून ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला दर्शन घेतलं, एक दिवस राहिले आणि परत आले. परत येताना अक्कलकोटला गेले. स्वामींच्या चरणी दंडवत घालताना स्वामी म्हणले, हो गया क्या विठ्ठल का दर्शन जाब. आणि याचा उल्लेख पोथीमध्ये सुद्धा गुरुचरित्रामध्ये 34व्या ओवीमध्ये आहे. पुरावे सगळे असल्यानंतर अनेक गोष्टी सिद्ध होतात. आजकाल आपण सगळ्या गोष्टीचे पुरावे मागतो. तसे असे हे पुरावे अनेक गोष्टींचेच नानासाहेबांच्या महाराजांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. आम्हाला तर प्रचिती येतेच येते. पण आमच्या इथे ते अक्कलकोट स्वामींनी त्यांच्या काळात दिलेल्या वस्तूंसहित, प्रासादिक वस्तूसहित आमच्याकडे मंदिर स्थापन झालेले. या मंदिरात सगळ्या गोष्टी सुकर आहेत, उपलब्ध आहेत. फक्त भाविकांना बंधनं काही गोष्टीच्या आहेत, तुम्हाला पाहायला मिळतात केव्हाही आलात तरी, आणि अनुभूती मिळते. या ठिकाणच्याच अनुभवातून मी माझ्या अनुभवाला सुरुवात करणार आहे. आता वयाच्या 73व्या वर्षी मी जवळपास 50-55 वर्ष जसं मला आठवतात तसं मी गावी केजला असताना सकाळचं तोंड धुणं आणि शौचालय वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी आंघोळ करून पहिला पायामध्ये कोणतंही पादत्राण न घालता स्वामींच्या चरणी लीन होत होतो, दर्शनाला जायचो. आणि माझ्या आजीपासून घालून आलेल्या प्रथा ज्या होत्या त्या 13 प्रदक्षिणा, पाऊस असो ऊन असो काही असो, 13 प्रदक्षिणा घातल्याशिवाय मी कोणाशी बोलत सुद्धा नाही. आजही तो नियम मी पाळतो. 13 प्रदक्षिणा घातल्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन तिथून मग बाहेर पडतो आणि पुन्हा माझ्या उद्योगाला लागत होतो. असंच एक वर्ष 2020 मध्ये माझी आई इकडे पुण्याला आली होती आणि पुण्याला आली असताना तिला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी बोलतोय याच ठिकाणी त्या आईला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळेस वय वर्ष 50-55च्या रेंजमध्ये असेल तिचं. म्हणून इथे जवळ हॉस्पिटल म्हणून आम्ही कृष्णा हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यांनी 24 तास ठेवून घेतल्यानंतर म्हणाले नाही, केस आवाक्याच्या बाहेरची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, कोणाकडे जायचं?
डॉक्टर हिरेमठचं नाव त्यावेळेस बरंच गाजत होतं. या हिरेमठकडे आम्ही संजीवनी हॉस्पिटलला, जे की कॉलेजच्या मागच्या बाजूला आहे, त्या ठिकाणी आम्ही ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्यानंतर आई बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाली म्हणून आईचं नाव नलिनी देशपांडे. तिला ॲडमिट केल्यानंतर बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यामुळे त्याने ICU मध्ये ठेवलं. त्यावेळेस व्हिडिओ कॅमेरे वगैरे नव्हते, त्यामुळे ICU मध्ये कोणालाही प्रवेश नसायचा. बाहेरच बंधन असायचं. बाहेर गार्ड आणि नर्स असायची. डॉक्टरने देखील मनाई केलेली असायची. या गोष्टी करत असताना मला फोन आला. त्यावेळेला आपल्या आजच्यासारखे मोबाईल नव्हते. लँडलाईनवर फोन आला आणि सांगितलं वडिलांनी आणि भावानी की असा असा अटॅक आला आहे आईला आणि दवाखान्यात ॲडमिट केलं आणि क्रिटिकल कंडिशन आहे. मी माझ्या गावाकडनं, त्यावेळेला एवढी वाहनं नव्हती, ST बसचा प्रवास करत मी 9 तासानंतर पुण्यात पोहोचलो. मात्र येताना स्वामींच्या चरणी परत मठामध्ये, केजच्या मठामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं संकट टळू दे. एवढं म्हटल्यानंतर त्या ठिकाणचं मी थोडासा अंगारा आणि एका डबीमध्ये तीर्थ, त्या ठिकाणचं स्वामींच्या चरणाचं तीर्थ घेऊन मी तिथनं निघालो होतो. बॅग एका ठिकाणी ठेवली आणि मी दवाखान्यात पोहोचलो. संजीवनी हॉस्पिटलला गेलो. सकाळची 9ची वेळ असावी. वडील बाहेर बसले होते. भाऊ ड्युटीला निघून गेला होता. ICU मध्ये कोणीच नव्हतं. आणि मला पाहिलं की वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. वडील तटकन उठून उभं राहिले. मी त्यांना जाऊन बसवलं, हिंमत दिली, धीर दिला आणि सांगितलं काही नाही, स्वामींची आपल्यावर मेहरबानी आहे, कृपा आहे. तुम्ही देखील केले, तुमच्या आईनी सुद्धा या गोष्टी केलेल्या आणि आमच्या पिढीत सुद्धा पाळलं जाते. आम्ही स्वामींची सेवा करतोच आहोत, त्यामुळे स्वामी आपल्याला सोडणार नाहीत असं म्हणालो. आणि त्यांना म्हणालो मी पाहून येतो. माझी बॅग बाहेर ठेवली होती. त्या गार्डनी किंवा तिथल्या सिस्टरनी पाहिलं माझं काय आहे का, आतमध्ये प्रवेश दिला आणि बोलायचं नाही असं वॉर्निंग दिली. असं असताना सुद्धा मी एका खिशामध्ये तीर्थ आणि अंगाराची पुडी असलेली घेऊन आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर चेहऱ्यावर मास्क होता. पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती. डोळे झाकलेले होते. हालचाल नव्हती काही. श्वासोश्वास चालू होता. ते पाहिल्यानंतर थोडा धीर आला आणि खुर्चीवर बसलो मी शेजारी 2 कॉटच्या. पाहत होतो, फक्त चेहरा पाहत होतो, बाकी काही नव्हतं. आणि हे पाहत असताना माझ्या लक्षात आलं की आपण तीर्थ आणलंय स्वामींचं, आपण तीर्थ द्यायचं. मग या वेळी कसं द्यायचं, कारण डॉक्टर किंवा नर्सनी कोणी पाहिलं तर आपल्याला हकालपट्टी होईल, हकलून देतील गेट आउट म्हणून. मग कसं करायचं. मी सगळ्यांचा कानोसा घेतला, चाहूल घेतली आणि हळूच खिशातलं पहिल्यांदा तीर्थ काढलं. चेहऱ्यावर असलेला नाकातोंडाचा मास्क बाजूला केला आणि तीर्थाचे 2 थेंब तिचं ओठ उघडून, हाताने माझ्या ओठ उघडले आणि तीर्थाचे 2 थेंब तिच्या मुखामध्ये सोडले. तेवढ्यावर थांबलो नाही. मास्क लावल्यानंतर पुन्हा आणखी 5 मिनिटाच्या अंतराने अंगाऱ्याची पुडी काढली, कारण तोपर्यंत कुणी त्या वॉर्डमध्ये आलं नव्हतं म्हणून मला हिंमत आली होती. मग मी अंगाऱ्याची पुडी काढली आणि कपाळाच्या मध्यभागी थोडा अंगारा लावून तो सुद्धा अंगाऱ्याचं बोट परत ओठाने आतमध्ये चाटवलं जिभेला आणि शांत बसलो. पुढच्या 15 मिनिटात आईची हालचाल सुरू झाली. फक्त 15 मिनिटात हालचाल सुरू झाल्यानंतर मी सुद्धा अवाक झालो, कारण मला वॉर्निंग दिली होती की हालचाल होत नाहीये, संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची, नंतर बाकीच्या गोष्टी करायच्या असं डॉक्टरचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मी हालचाल सुरू झाल्यानंतर मी थोडासा घाबरल्यासारखा झालो आणि सिस्टर म्हणून आवाज दिला. सिस्टर पळत आली. काय झालं. मी म्हटलं ते हालचाल करतायत, तुम्ही म्हणतात हालचाल करत नाहीत. त्यांनी पाहिलं की त्यांनी डॉक्टरना बोलावून आणलं. डॉक्टर म्हणले इट्स अ मिरॅकल आणि ते सुद्धा अवाक झाले. पुढच्या 3 तासानंतर तो मास्क काढला. मास्क काढल्यानंतर ती खुश झाली. सगळ्यांचे चेहरे आमच्या निरखत बसली. बोलायची खूप तिला इच्छा होती पण बोलू शकत नव्हती, काही बंधन होती. त्यामुळे वडील देखील खुश झाले. आम्ही सगळे आनंदी झालो असतानाच मग तिला म्हणलं काय झालं, कसं काय झालं होतं, काय होत होता त्रास, कशाचा होत होता, काय नाही. ते म्हणले काही नाही, छाती दुखत होतं म्हणून मला दवाखान्यात नेलं होतं. तिथून पुन्हा इथं कधी आणलं, कधी ऍडमिट केलं मला काहीच माहित नाही पुढचं. म्हटलं मग कसं काय झालं, इथं कशी आलीस तू इकडनं. तर म्हणाली मला माहित नाही, मी तर गेले होते. मी गेले असताना त्या ठिकाणी सुंदर सगळं निसर्ग होता, स्वर्ग सुख असल्यासारखं होतं किंवा स्वर्ग होता.
आणि अचानक मला वरून ढकलून दिलं आणि मी खाली पडले आणि तोच माझा पुनर्जन्म. ती अनुभूती जी होती ती त्या स्वामींच्या तीर्थाची आणि अंगारेची अनुभूती होती. हा तो अत्यंत चांगला अनुभव. त्यानंतर आईला जवळपास 5 अटॅक आले, पण कधीही ऑपरेशन करायची वेळ आली नाही. 6व्या अटॅकला ती जेवता जेवताच गेली. श्रावणी सोमवार होता. आम्ही मठात जाऊन आलो, दर्शन घेतलं. पडल्यामुळे दवाखान्यात गेलो होतो आम्ही घेऊन, आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की कंपल्सरी आराम करायचा. श्रावणी सोमवार होता. मी माझी पत्रकारितेचं लिखाण करत बसलो असताना ती दुसऱ्या खोलीत होती आणि नको म्हटलं तरी काही गोष्टी तिने केल्या. सोहळ्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवलं आणि स्वामींचा जप करत पलंगावर पडली. पलंगावर पडली असताना दुसऱ्या क्षणी वडिलांनी आवाज दिला, ही कशी करते पहा. मी जाऊन पळत गेलो. पळत गेल्यानंतर तिने पाहिल्यानंतर फक्त डोळे उघडले. म्हणजे काय पाहिजे, पाणी वगैरे देऊ का. तिने हाताने हातवारे केले, 2 घोट फक्त पाणी दे असा उल्लेख केला. डॉक्टर उभे डोक्याशी, डॉक्टर पाहतायत, तपासतायत. मला म्हणले पाणी देऊ नका, म्हणून माझ्या हातातला ग्लास घेईपर्यंत मी 2-3 पाणी तोंडात टाकलं होतं. तिने फक्त वडिलाकडे बोट दाखवलं, त्यांना सांभाळा हा उल्लेख केला आणि तिने त्या क्षणी प्राण सोडले. ही सगळी स्वामींची लीला, स्वामींची कृपानुभूती आमच्या घरावर आजतागायत सुरू आहे. अनेक अनुभूती, अनेक अनुभव आहेत, पण प्रत्येक गोष्ट स्वामींची सांगायची नसते. प्रत्येक गोष्ट अनुभव सांगायचा नसतो, आपल्या स्वतःसाठी असतं. कारण कर्म आपल्या हातात आहे, कर्माचं फळ देणं त्यांच्या हातात आहे. आपण सत्कर्म केलं, सत्कर्माचं फळ स्वामी म्हणतातच, मी तुझ्या बरोबर आहे, तू चालता राहा, तू चालत राहा, तुझं कार्य करत राहा, प्रत्येक वेळेला मला अडचणी टाकू नको. आणि अडचणीत स्वामी कधीही जात नाहीत, कारण सगळ्यांचेच ते गुरु आहेत, सगळ्यांचेच गुरु आहेत. आणि नुसते गुरु नाही तर महागुरु आहेत, अनादि अनंत आहेत. श्री विष्णूंचा अवतार श्री दत्तगुरु आहेत आणि दत्तगुरूंचे 4थे अवतार श्री स्वामी समर्थ आहेत. त्या माध्यमातून जर विचार केला तर दत्तगुरु आणि स्वामी अनादि आहेत, अनंत आहेत, चिरंतन आहेत. तुम्ही केव्हाही त्यांना आवाज द्या, ते तुमच्या सेवेत हजर आहेत. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, काका ज्या मठाबद्दल बोलत होते की केजमध्ये जो मठ आहे ते त्या मठामध्ये गेले आणि तिकडं तीर्थ आणि अंगार घेतला, तर तो मठ महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये केज गावामध्ये आहे, बरोबर ना. जर आपल्याला त्या मठात जायचं असेल तर काही म्हणजे पुण्यामधनं जर जायचं असेल तर काही कसं जावं लागतं त्या मठामध्ये. स्वतःची गाडी असेल तर अति सोपं आहे, नसेल तर अंबाजोगाई परळी इकडे जाणाऱ्या गाडी एस टी महामंडळाच्या बसने जाता येतं, किंवा रात्रीच्या लक्झरीने सुद्धा अनेक लक्झरी पुणे ते नांदेड, पुणे ते परभणी वाया केज जातात. या लक्झरी बसने सुद्धा, ट्रॅव्हल्सने सुद्धा त्या ठिकाणी जाता येतं. आता त्या ठिकाणी आम्ही भक्तनिवास सुद्धा बांधलेला आहे, मात्र भक्तनिवासला मर्यादा आहे. त्यामुळे भक्तनिवासाच्या माध्यमातून आधी जर तुम्ही बुकिंग केलं तर या गोष्टी होऊ शकतात. आणि नानासाहेब स्वामींच्या काळात जो स्थापन झालेला मठापैकी 7 मठापैकी एक मठ आहे, तो एक मठ आहे. त्यामुळे त्या ठिकाणची अनुभूती प्रत्येकाला वेगळी येते आणि येणारच. खूप सुंदर अनुभव सांगितला काका. पण आता म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला अजून काही अनुभव ऐकायचे आहेत, तर जसा तुम्ही पहिला अनुभव सांगितला असा अजून एखादा अनुभव सांगू शकाल का. अजून एक अनुभव आत्ता 2020चा सांगतो. 2020 मध्ये मला आईच्या पाठोपाठ आईच्या पाठीवर मी हात मारलेला आहे. मला सुद्धा अनेक अटॅक येऊन गेले, त्याचा उल्लेख इथे करणार नाही मी. पण इथे पुण्यामध्ये राहत असताना एक गुरुवार करायचा सहज विषय डोक्यात आला. मी गुरुवार केल्यानंतर निर्जळी गुरुवार करतो, कडक गुरुवार करतो. सायंकाळी देवी लागण्याशिवाय मी गुरुवार सोडत नाही. तसं गुरुवार मला करायला सर्वांचं बंधन करू नको म्हणून सर्वांचं म्हणणं असतं, पण स्वेच्छेने करतो. ज्या वेळेला त्यांचा आदेश येतो की नाही हा गुरुवार कर, त्यावेळेस मी गुरुवार करतो. तो गुरुवार बोलला आणि गुरुवार बोलल्यानंतर डहाणूकर कॉलनीमधून मी शुक्रवार पेठेतल्या मंडईमधल्या मठामध्ये दर्शनासाठी जायचं निश्चित केलं. कोण कोण जाणार, तर मंडळी म्हणाली मी येणार आहे बरोबर. आणि माझी सुनबाई, नवीन मुलाचं लग्न झालं तर ती सुनबाई म्हणाली मलाही मठात दर्शन घ्यायचं, मठ पाहायचं आम्हाला. आम्ही तिथनं रिक्षाने निघालो, मठात आलो. मठात आल्यानंतर कोरोनाचा पिरियड होता, किंवा कोरोना सुरुवातीचा पिरियड होता, त्यामुळे गर्दी तेवढी नव्हती. पण गुरुवार असल्यामुळे गुरुवारची गर्दी मात्र भाविक त्या ठिकाणी होते.
आणि असं असताना आम्ही दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर चला परत जाऊ म्हणून तिथला थोडासा प्रसाद घेतला. आणि आमची सुनबाई सगळं पाहत होती. मंदिर पाहताना अनेक ठिकाणी दर्शन वगैरे झालं, सगळं पाया पडणं झालं. आणि बाहेर येऊन थांबलो. बाहेरच्या बाजूला अन्नछत्र सुरू होतं. गुरुवारी अन्नछत्र असतं त्या ठिकाणी, ते अन्नछत्र सुरू होतं बाहेरच्या बाजूस. आणि त्या बाहेरच्या बाजूस अन्नछत्र सुरू असताना त्या ठिकाणी काही जण पंक्तीसाठी थांबले होते आणि वेटिंगला काही लोक थांबलेली होती. आमच्या मंडळीचं एक वैशिष्ट्य आहे, कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर प्रसाद म्हटलं की तिचा अत्यंत वीक पॉइंट आहे. ती म्हणाली मला प्रसाद घ्यायचा, मी प्रसाद घेतल्याशिवाय येणार नाही. मी म्हणाला ग इथे लाईन आहे, त्या लाईनला थांबावं लागेल असं देणार नाही, आपण असंच घेऊ म्हणाली मागून पोवत. आम्ही त्या सेवेकऱ्याला म्हणालो आम्हाला प्रसाद द्याल का बरोबर. सेवेकरी म्हणाले आम्ही बाहेर प्रसाद देत नाहीत, इथे बसायचं आणि इथे स्वच्छंदपणे तुम्हाला जितका प्रसाद ग्रहण करायचा तेवढा प्रसाद ग्रहण करू शकता, आम्ही त्याला अडखटी आणत नाही, सर्वांबरोबर बसा. असं म्हणल्यानंतर मंडळी थोडी नाराज झाली. मी थोडा नाराज, माझी इच्छा नव्हतीच, कारण प्रसाद मंदिरामध्ये घेतला होता, फुटाणे आणि साखर फुटाण्याचा प्रसाद घेतला होता, त्यामुळे झालं होतं. म्हणाल चला जाऊयात आता, आपण कशाला थांबायचं. मंडळी म्हणली नाही मला प्रसाद घ्यायचाच आहे. त्यात पुरणपोळी म्हणाली, पुरणपोळी तर माझा वीक पॉइंट आहे. बरं म्हणलं काय करायचं, काही नाही करायचं. म्हणजे आमच्या दोघांमध्ये असं चाललं असताना मागच्या बाजूला एक महिला आली आणि ती महिला म्हणाली अहो का असं जग भांडताय, तुम्हाला काय पाहिजे. तर ती म्हणेल पाहुणं हे आमचे प्रसादाला बसू देणार, प्रसादाला थांबू देत नाहीयेत, आम्हाला पुरणपोळीचा प्रसाद पाहिजे आणि बरोबर देता आला तर जास्त चांगला. त्या बाईचा चेहरा मी निरखून पाहिला, मला अनुभूती वेगळी विचित्र आली, पण प्रसन्न वाटलं. नाकामध्ये नथ, नऊवारी साडी, नखशिकांत दागिन्याने लखडलेली महिला अत्यंत सोज्वळ रूपामध्ये प्रसन्न चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होती. दोघांकडे पाहताना बारीक हसली, हसून म्हणाली तुम्हाला काय करायचे. आमची मंडळी म्हणाली आम्हाला प्रसाद म्हणून पोळी हवी. ते म्हणाले थांबा माझंच आहे हे, मी देते. इतकं स्पष्ट म्हणल्यानंतर थोडा मी चमकलो आणि गप्प बसलो, मात्र बाकी कुठे लक्ष नव्हतं. ती महिला समोर गेली, तिने त्या बॉक्समधून पोळ्या काढल्या, 4 पोळ्या काढल्या. 4 पोळ्यामधल्या 3 पोळ्या आमच्या मंडळीच्या हातात दिल्या. आता समाधान झालं ना, समाधानाने जा, व्यवस्थित राहा, हा उल्लेख तिने केला आणि 1 पोळी मी प्रसाद म्हणून माझ्याजवळ ठेवते असं म्हणाली. आणि नंतर त्या बाईचे आभार मानावेत म्हणून आम्ही बघतोय तर आजूबाजूच्या परिसरात ती महिला नव्हती. प्रत्यक्ष स्वामींनी त्या लक्ष्मीच्या रूपात, सरस्वतीच्या रूपात, अन्नपूर्णेच्या रूपात आम्हाला दर्शन दिलं. नुसतं दर्शन नाही तर प्रसाद दिला. तो प्रसाद घरी आणून खाल्ला. खाल्ल्यानंतर आज गायत गेल्या 5 वर्षामध्ये त्या पोळीची चव आजही आम्ही विसरलेली नाहीत. एवढी अवीट गुढीची पुरणपोळी होती. असे अनुभव अनेक आहेत, अनेक. पण काही जरी असलं तरी स्वामींच्या बाबतीमध्ये आमची कमतरता कधीच नाही. तुम्ही आता खूप सुंदर 2 अनुभव सांगितले, पण आम्ही असं ऐकून आहोत की तुम्हाला फोटोग्राफीचा छंद होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही केजमध्ये तुमचा स्टुडिओ पण होता. तर हे फोटोग्राफी करताना तुमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा तुमचा स्टुडिओ होता तेव्हा तुम्हाला काही अनुभव आलात का, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल आम्हाला. फोटोग्राफी हा माझा छंद होता आणि त्या छंदाच्या वेळापायी मी पुण्यातनं फिल्मलँडमधून डिप्लोमा केला होता आणि फोटो स्टुडिओ त्या ठिकाणी, त्या तालुक्यातला पहिला फोटो स्टुडिओ माझा होता. मात्र फोटो स्टुडिओ सुरुवात म्हणजे सकाळचं स्टुडिओ उघडण्यापूर्वी माझं मठात जाणं हे चालूच असायचं. मंदिरात गेल्याशिवाय मी कुठेही कोणत्याही कार्याला जात नव्हतो. त्यामुळे स्वामी समर्थांचा दर्शन घेऊन 13 प्रदक्षिणा करून तीर्थप्रसाद घेतल्याशिवाय मी तिथनं बाहेर पडायचो नाही. तिथून मग घरी येऊन नाश्ता चहा पाणी करून बरं स्टुडिओ उघडायला जायचो. स्टुडिओमध्ये बसल्यानंतर दिवसभर विविध प्रकारची लोक यायची. त्यावेळेस स्टुडिओचं फार मोठं व्यापक स्वरूप नव्हतं, त्यामुळे फोटोग्राफी ही मर्यादित स्वरूपात होती आणि ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. ह्या ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये फोटोग्राफर ग्राहकाची वाट पाहायचा. माझ्याकडे केव्हा ग्राहक येतात आणि पासपोर्ट फोटो केव्हा. पासपोर्टचं थोडंफार महत्त्व होतं. 10वी 12वीला पासपोर्ट कंपल्सरी लागायचा. त्यावेळेस 10वीच होतं, त्यामुळे 10वीच्या परीक्षेसाठी फोटोग्राफ लागायचा. त्या पिरियडमध्ये माझ्याकडे थोडीफार चलती असायची. इतर वेळेला क्वचित लोक यायचीत माझ्याकडे. पण फोटोग्राफी सुरू झाली होती, फोटो स्टुडिओ होता. मग काय करायचं दिवसभर, मला वाचनाची आवड होती
त्यामुळे विविध पुस्तकं, मग धार्मिक असतील अधार्मिक असतील, सर्व प्रकारची पुस्तकं आणि वर्तमानपत्र हे वाचनात माझ्या असायची. आता त्यावेळेला माझ्या कोणत्या पुस्तक वाचण्यात आलं मला माहित नाही, पण रोज दिवसभरचा माझा व्यवहार झाल्यानंतर रात्री जेवण करून मी परत स्टुडिओत येऊन झोपायचो. एक दिवस असंच झोपत असताना मी झोपताना वाचन केल्याशिवाय झोपायचं नाही, कारण मला झोप लागायची नाही. त्या दिवशी नेहमीप्रमाणे असाच मी झोपलो असताना मागच्या बाजूला डोक्यापाशी टेबल लॅम्प होता, जो की झोपताना परत बटन बंद केलं की लाईट बंद व्हायचा, काम पडलं की लाईट सुरू व्हायचा. अशा माध्यमातून मी वाचन करता करता मला गुंगी आली आणि झोपायची इच्छा झाली की चला आता झोपत. रात्री 11 वाजले असतील जवळपास. पुस्तक बाजूला ठेवलं जे कोणतं होतं ते, आणि टेबल लॅम्पचं बटन स्विच ऑफ केलं आणि मी पडलो. साधारणतः एक अर्धा तास पाऊण तास झाला असेल किंवा 12 सव्वा 12 झाले असतील. माझ्या डोक्यावरून डावीकडनं उजवीकडं काहीतरी गार गार लागू लागलं, गार काहीतरी वर चढते आणि ते हळूहळू कानापासून डोक्यावरून मस्तकावरून उजव्या बाजूला जातंय. एवढा फक्त अनुभूती मला आली. काय ते कळलं झालं. मी जागा झालो ताडकन, पण जागा झालो असताना हालचाल मात्र केली नाही. कशामुळे काय नाही मला माहित नाही. शांत राहा शांत राहा शांत राहा एवढा संदेश फक्त मिळाला. त्यानुसार मी शांत राहिलो. एक 5 मिनिट 7 मिनिट गेले असतील. 7 मिनिटानंतर तो गारवा माझ्या डावीकडून सुरू झालेला उजवीकडून खाली संपला आणि संपल्यानंतर मी माझ्या डाव्या हाताने लगेच टेबल लॅम्पचं बटन दाबलं. हे बटन दाबल्यावर लाईट पडला. लाईट पडल्यानंतर उजव्या बाजूला काय आहे म्हणून मी उजवीकडे पाहत असताना लक्षात आलं की त्या ठिकाणी साप होता आणि तो कोब्रा जातीचा होता. त्यांनी लगेच माघारी वळून पाहिलं, फडा काढला आणि माझ्याकडे पाहत उभा राहिला जागेवर. म्हणलं धन्यवाद दर्शन दिलं त्याच्याबद्दल. आता जा, आता मला झोपू द्या आणि तुम्ही आराम करा. असं म्हटल्यानंतर पुन्हा मी झोपायचा प्रयत्न केला. पहाटेपर्यंत झोप लागली नाही. सकाळी उठून माझे सगळे अन्निक उरकले. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन परत स्टुडिओ उघडला. स्टुडिओ उघडून आपल्या देवाला उदबत्ती वगैरे लावून मी स्टुडिओ बसलो असताना एक ड्युटीवर जाणारा एसटी महामंडळाचा कंडक्टर पळत आला. ओ देशपांडे काका बघा ना केवढा मोठा स्टाफ आहे. तुमच्या दुकानाच्या शेजारी एवढा मोठा स्टाफ आहे आणि तुम्ही पाच सुद्धा नाहीत म्हटले, लोकांना त्रास होईल. मी म्हणालो काय भाऊ यात. तिथे गेल्यानंतर मी स्टुडिओ मधून बाहेर पळत गेलो तर तोच रात्रीचा साप माझ्या डोक्यावरून बाहेर पडलेला माझ्या दुकानापाशी परत फोडा काढून उभा होता. म्हटलं काही चुकलं असेल तर माफ कर बाबा, निघून जा आता, तरी त्रास देऊ नको, लोकांना त्रास देऊ नको. आणि तो अस्सल कोबरा होता, ग्रे कलरचा कोबरा होता. त्याचा फोटो सुद्धा अजून माझ्याकडे अवेलेबल आहे. आता तो जुन्या ह्याच्यात आहे, त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातले फोटो आहेत. तो अजून असेल, शोधावा लागेल. पण असं म्हटल्यानंतर त्या सापाने परत फडा काढला आणि मी शूज घातले होते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला नमस्कार केला. तेवढ्यात त्यांनी फडा काढला आणि माझ्या शूजवर डंख मारला. पण केवळ पायात बूट असल्यामुळे मी वाचलो आणि मी त्याला हात जोडले. म्हटलं माझ्याकडून काही चुकलं असेल त्या चुकीची मला क्षमा कर. मला तू आज त्याची अनुभूती दिलीस. चुकीची शिक्षा देण्यासाठी आलास, पण शिक्षा वाचली आहे. इथून पुढे चूक होणार नाही असं म्हणून मी त्याला हात जोडले. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर तो साप दिसेनासा झाला आणि मी आनंदात शांतपणे दुकानात बसलो. श्री स्वामी समर्थ. ह्या अनुभूतीची वाच्य तुम्ही कोणाला म्हणजे केली होती का, कोणाला सांगितलं होतं याच्याबद्दल? मी स्वामींच्या अनुभूतीच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचं एक तंत्रज्ञान किंवा माझं स्वतःचं एक मत आहे. अनेक महाराजांशी चर्चा या बाबतीत होते किंवा जे स्वतःला स्वामींचे अत्यंत अनुयायी किंवा भक्त म्हणवले जातात किंवा म्हणतात देखील, या लोकांशी होते. या लोकांबरोबर चर्चा करताना ही लोक सांगतात की प्रत्येक अनुभूती किंवा प्रत्येक अनुभव हा इतरांना सांगण्यासाठी नसतो, तर आपल्या कृतीमध्ये आणण्यासाठी असतो. एखाद्याने मला काही गोष्ट सांगितली की तुम्ही आमच्यासाठी या गोष्टी करू शकाल का, तर मी त्यांना हो म्हणत नाही म्हणत नाही. पण ज्या गुरुवारी मला स्वामींचा आदेश मिळतो की त्यांच्यासाठी तुम्ही हा गुरुवार करा, मी तो करतो. त्याची प्रचिती 8 दिवसात येते. स्वामींचा आदेशच असा आहे की लोकांसाठी करतायत ना, करा. तुम्ही स्वतः स्वार्थ सगळा बाजूला ठेवा आणि लोकांसाठी काम करत राहा, कार्यरत राहिला तर तुमच्या बरोबर मी आहे, तुमच्या पाठीशी मी आहे. नुसता पाठीशी नाही तर बरोबर आहे, पण तुम्ही काम करत असाल तर तुमच्या बरोबर आहे, नाही तर पाठीशीच मी राहणार फक्त. असा स्वामींचा आदेश आहे. तो आदेश मी पाळतो, म्हणून मला अनुभूती चांगली येते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. खूप छान वाटलं, खूप सुंदर अनुभव सांगितले.
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि काकांकडनं पुन्हा काही अनुभव ऐकायचे असले तरी सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.